आज ना माझ्या बाबतीत असं काहीतरी झालं, काय सांगू तुम्हाला. आज सकाळी मी लवकर उठले होते, फ्रेश झाले, स्वयंपाक बनवला, पण माझी ना अचानक तब्येत बिघडली आणि माझे हातपाय एवढे दुखत असल्यामुळे ना आणि अशक्तपणा थोडासा असल्यामुळे ना माझी काहीच करायची इच्छा होत नव्हती. त्यामुळे मी सगळं सोडून सरळ झोपी गेले. माझं काम आणि जेवण अगदी तसंच राहिलं होतं आणि मग दुपारचे 3 वाजता उठलेत आणि उठल्यानंतर थोडंसं बरं वाटलं रेस्ट झाल्यानंतर. मग जेवण वगैरे करून घेतलं, मस्त मेथीचे पराठे बनवले होते दह्यासोबत, खाऊन घेतले आणि आता बाकीची कामे तर मला आवरून तर घ्यावीच लागणार आहेत. एक चुटकी वाजली की कामे आवरतील असं नाही आहे, कारण मला सगळं हातानेच करून घ्यावं लागणार आहे. आणि नंतर सगळी कामे आवरताना अक्षरशः 5 वाजले होते. मग काय, चला म्हणलं आता तयारीला लागूया स्वयंपाकाच्या लवकरच, कारण आता थोडंसं बरं वाटत होतं. तर मग स्वयंपाकामध्ये छान असं काहीतरी बनवून घेऊया. मग मी डाळ भात आणि भाजी चपाती करायचा प्रयत्न केला. इथे मी डाळ शिजू घातली. तर मग आता तुम्ही म्हणता की कुकर नाही आहे का, तर माझा कुकर खराब झालेला आहे, त्यामुळे मी अशीच डाळ शिजू घालते आणि डाळीला थोडंसं तेल लावून घेतलं ना आणि गरम पाण्यात डाळ शिजवली की डाळ लवकर शिजते, म्हणजे तेवढीच आपली बचत होते. तोपर्यंत मी छान चहा आणि खारी सुद्धा खाऊन घेतली बरं का, कारण चहा खारी खायला कोणाला आवडत नाही ना. मग लगेच तोपर्यंत माझीकडे डाळ शिजली होती आणि नंतर भात वगैरे घालून घेतला आणि नंतर मला बटाट्याची भाजी करायची होती. तर आज अशी अनोखी रेसिपी झाली आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी बटाट्याची भाजी बनवली आणि ती चालू असताना ना आमच्या आहोंनी काय केलं, तिथे येऊन फ्रीजमध्ये दही होतं, त्यांना अचानक आंबट असं खाऊ वाटलं आणि त्यांना माहीत नाही कशाची आठवण आली. तर बटाट्याची मी सुकी भाजी केली होती, खूप छान झाली होती टेस्टला. पण त्यामध्ये ना त्यांची इच्छा झाली की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून फ्राय करून घ्यावं. तर त्यांनी ना एकदम तयार झालेल्या भाजीमध्ये दही घातलं आणि मला त्यातमध्ये ना शेंगदाण्याचा कूटसुद्धा नाही घालून दिला, तशीच भाजी खाल्ली. पण काय सांगू तुम्हाला, थोडीशी अनोखी रेसिपी होती बरं का, पण खायला ना छान लागत होती. थोडीशी वेगळी झाली होती, जी की कोणी ट्राय पण केली नसेल आणि आमच्या अहोंच्या डोक्यात कधी काय येईल ना सांगता पण येत नाही बरं का. पण हां, रेसिपी मात्र खूप छान झाली होती. मला वाटलं बिघडून जाईल, पण नाही बिघडली. मग एकीकडे मी चपात्यासुद्धा करून घेतल्या. आता कुठे कुठे ना पोळ्या म्हणतात, पण आमच्या मराठवाड्यात तर चपातीच म्हणतात. सो मग मी तोच शब्द यूज करणार. तर चपात्या वगैरे सुद्धा करून घेतला. सगळं स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर, जेवण वगैरे केल्याच्या नंतर येऊन बघते किचनमध्ये अगदी असाच राडा पडला होता. तर तो पसारा सुद्धा मलाच आवरावा लागणार, दुसरं कोणी येणार नाही, त्यामुळे तो सगळा पसारा आवरून घेतला.